नमस्कार मंडळी. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मनसे या निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असं राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगून टाकलं. युती होईल न होईल त्याकडे लक्ष देऊ नका. 250 जागा आपल्याला लढवायच्या आहेत, त्याकडे लक्ष द्या आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. राज ठाकरे हे मागच्या काही दिवसांपासून मतदारसंघ निहाय आढावा घेत आहेत आणि त्यांच्या पक्षाने जो सर्वे केलेला आहे तो सर्वे राज ठाकरे स्वतःच अभ्यासतात. आज त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सरळ सांगून टाकलं की युती होईल न होईल, पण आपण 225 ते 250 जागांची तयारी करायची. आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे खरंच युतीत लढणार का की स्वबळावर लढणार, असा प्रश्न अजून अनुत्तरितच राहिलाय. पण राज ठाकरे पूर्ण ताकदीनिशी या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत आणि त्याही पेक्षा राज ठाकरे यांनी आज एक पण केला आणि तो पण असा होता की सगळ्या हे मी सगळ्यांना सांगतोय की यावेळेस कोणत्याही परिस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सत्तेत बसवणारच किंवा निवडून आणणारच. हा जो राज ठाकरे यांच्यामधला आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास मनसे सैनिकांना वावत असतो आणि त्या आत्मविश्वासावर मनसे सैनिक काम करत असतात. मंडळी, आजच्या त्यांच्या भाषणातली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट ते म्हणजे राज ठाकरे म्हणाले की आगामी काळात न भूतो न भविष्यती असा गोंधळ होणार आहे. कोण कोणाचा आमदार कुठे उभा राहिलाय, कुठे उभा राहणार आहे, असा प्रचंड गोंधळ होणार आहे. आणि त्यातच मला असं कळलंय की काही लोक हे अन्य पक्षात जाणार आहेत, म्हणजे मनसेचे काही लोक हे अन्य पक्षात जाणार आहेत. तर मी त्यांना रेड कार्पेट पांघरतो की जा तुम्ही. मंडळी, ही नेत्याची क्वालिटी असते. ही नेत्याची क्वालिटी असते. आपल्या बरोबर कोण आहे, कोण राहिलंय, कोण गेलंय, याची चिंता नेता कधीच करत नाही. तर आपल्या बरोबर जे आहेत त्यांना बरोबर घेऊन हा नेता पुढे जात असतो आणि तेच राज ठाकरे यांनी दाखवून दिलेलं आहे. मंडळी, मनसेची स्थापना झाली त्यानंतर मनसेने जे यश मिळवले ते यश खरंच खूप मोठं होतं. पहिल्याच फटक्यात मनसेचे 13 आमदार विधानसभेत होते. पण त्यानंतर एक 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 करून त्यांचे सहकारी, राज ठाकरे यांचे सहकारी नेते हे मनसे सोडून गेले. पण राज ठाकरे यांनी कधीही त्याचा उल्लेखही केला नाही. जे गेले ते जाऊ दे एवढंच फक्त राज ठाकरे म्हणाले. पण पाठीत खंजीर खुपसला, खोके घेतले, असं राज ठाकरे कधीही म्हटले नाहीत. जे गेले ते गेले, त्यांच्याबद्दल राज ठाकरे यांनी कधीच चिंता केली नाही. सोबत जे होते त्यांना पुढे घेऊन जायचं हेच तत्व त्यांनी अवलंबलं. अर्थात त्यामध्ये राज ठाकरे यांच्या काही चुका झाल्या. माणूस आहे, चुका या होतातच. पण त्या चुकांमधून सुधारून राज ठाकरे आता मार्गक्रमणा करतायत आणि एकंदरीत पक्षाची ध्येय धोरणं ही आपल्या मनसे सैनिकांना प्रथम आवडतील आणि त्यानंतर राज्यातील जनतेला आवडतील, याकडे त्यांचा कटाक्ष दिसतोय. नाहीतर मित्रांनो, आपण मागच्या सुमारे अडीच वर्षांपासून ऐकतोय की सोडून गेले, बाप चोरला, पक्ष चोरला, पाठीत खंजीर खुपसला, खोके घेतले, हे सातत्याने सुरू आहे. सातत्याने सुरू आहे. जे गेले त्यांच्याबद्दल खोके, खंजीर, बाप चोरला हे जे पहिल्या दिवशी होतं ते हळूहळू तसंच चालू आहे. कुठल्याही मोठ्या सभेमध्ये पहिल्यांदा बाहेर निघतो तो खंजीर.
त्यानंतर बाप चोरला, त्यानंतर खोके. प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक चर्चेमध्ये हेच बोललं जातंय. अर्थात त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष काही वाढला नाही. पण हे ऐकून जनता मात्र कंटाळली. वैताग आला. इथपर्यंत ही जनता पोहोचली. पण राज ठाकरे यांनी मात्र जे गेले त्यांच्याकडे डुंकूनही बघितलं नाही. आणि ही खरं म्हणजे बाळासाहेबांची खासियत आहे. बाळासाहेब ठाकरेंची खासियत आहे. छगन भुजबळ त्यांना सोडून गेले. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. त्यानंतर एक 2-3 महिने बाळासाहेब ठाकरे त्या विषयावर बोलले, कारण तो मोठा आघात होता. पण त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेखही कुठे केला नाही. ते आपला पक्ष वाढवण्यासाठी कार्यरत राहिले आणि राज ठाकरे हे नेमके त्यांच्या मार्गावर चाललेले. आतापर्यंत मनसेमधून गेलेली लोक ही काही कमी आहेत, पण त्याकडे राज ठाकरे यांनी अजिबात बघितलं नाही. उलट आजच्या सभेमध्ये सांगितलं की ज्यांना जायचंय त्यांना मी रेड कार्पेट पांघरून देतो, तुम्ही जा, माझ्या बरोबर राहू नका. इतकं राज ठाकरे यांचं स्वतःबद्दल आणि मनसे सैनिकाबद्दल प्रेम विश्वास आहे. आणि हा विश्वास राज ठाकरे यांना पुढे घेऊन चाललाय. छगन भुजबळ बाहेर पडले. बाळासाहेब 2-3 महिने फक्त त्यांच्याबद्दल बोलले. त्यानंतर त्यांनी छगन भुजबळांचा विषयच काढला नाही. पण बाळासाहेबांनी आपला पक्ष इतका वाढवला की त्यानंतर त्यांचा पक्ष अर्थातच शिवसेना ही सत्तेत आली. विधिमंडळावर भगवा फडकला, विधान भवनावर भगवा फडकला. का? कारण बाळासाहेब ठाकरे यांना स्वतःबद्दल आणि आपल्या शिवसैनिकांबद्दल विश्वास होता. आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे मोठं यश संपादन करू शकले. उद्धव ठाकरे अजूनही खोके, खंजीर बोलतायत, अजूनही बोलतायत. अजूनही एकनाथ शिंदेना शिव्याशाप देत आहेत, त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना शिव्याशाप देत आहेत. पण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत का? आणि हे का येतं? हे येतं स्वतःबद्दल विश्वास नाही, आपल्याबरोबर उरलेल्या शिवसैनिकांबद्दल विश्वास नाही, त्यामुळे येत. नेमकं उलट राज ठाकरे यांचं. राज ठाकरे यांना स्वतःबद्दल विश्वास आहे, मनसे सैनिकांबद्दल विश्वास आहे. आणि त्यामुळे ते अजिबात जे गेले त्यांची पर्वा करत नाहीत किंवा ते जात आहेत त्यांचीही त्यांनी पर्वा केलेली नाहीये. आणि इथे खरं म्हणजे राज ठाकरे यांचं यश, भविष्यातलं यश लपलेलं आहे. आज राज ठाकरे जे बोलले की लढायचं, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्लॅनिंग फुलप्रूफ झालेलं आहे. साथ द्यायला मनसे सैनिक आहे. आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने जर काही चमत्कार केला तर त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको. असो मंडळी, बघूया राज ठाकरे यांची पुढची वाटचाल कशी असेल. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.